नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज आमच्या ग्रुपमधील सोनाली, अपर्णा, सुमेधा ह्या तिघी मैत्रिणींचा आज वाढदिवस आहे आणि तिघी मैत्रिणींचा वाढदिवस आम्ही सोबत साजरा करत आहोत. सर्वात आधी आम्ही वाढदिवसाचा केक कटिंग करून घेतला. आज तिघींचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पार्टीला आम्ही ब्लॅक कलरची थीम ठेवलेली होती, म्हणून आमच्या ग्रुपमधील सर्वांनी ब्लॅक कलरचे ड्रेस घातलेले होते आणि सर्व लेडीज जेंट्स सर्वांनी ब्लॅक कलरचे ड्रेस घालून छान छान तयाऱ्या करून आलेले होते. छान असा केक कटिंग करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी अपर्णा, सुमेधा, सोनाली सर्वांना छान छान असा केक भरवला. आज आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी छोटीशी पण खूप मनापासून छान अशी पार्टी ठेवलेली आहे. केक कटिंग करून झालेला आहे आणि सर्वांनी केकही खाल्लेला आहे आणि आता सर्वांना भूक लागलेली आहे, त्यामुळे आता सर्वांना जेवायला बसवलेले आहे. आणि जेवण आम्ही सर्व मैत्रिणी म्हणून घरीच बनवतो. आमच्याकडे जेव्हाही पार्टी असते, आमच्या ग्रुपमध्ये जेव्हाही पार्टी केली जाते, त्यावेळेस आम्ही सर्व मैत्रिणी मिळून घरीच जेवण बनवतो. आजच्या पार्टीचा मेनू होता पॅटीज, मसाला चाट, शेवपुरी आणि कढी बनवलेली होती आणि व्हेज पुलावही बनवलेला होता. आणि आता सर्वांना आमच्या प्राची मॅडमनी मस्त छान छान अशा डिश तयार करून दिलेल्या होत्या. एकामध्ये गोड चटणी, एकामध्ये तिखट चटणी, बारीक चिरलेला कांदा, मस्त फिकी शेव, असा छान आणि खूप सुंदर टेस्टी अशी मसाले चाट पुरी झालेली होती. आता सर्वांना डिश तयार करून झालेल्या आहेत आणि आता सर्वजण जेवायला बसत आहेत. सर्वांना खूपच भूक लागली होती आणि सर्वांना मसाले चाट, पॅटीस खायला खूपच आवडतं, त्याच्यामुळे सर्वजण खूप आवडीने खात होते. सर्व पॅटीज आणि मसाले चाट खाण्यामध्ये मग्न झाले होते. कसं झालं पॅटीज? एक नंबर टेस्टी. काय हो? एक नंबर. नवरा खाणारा पाहिजे. जेंट्स लोकांचं जेवण झाल्यानंतर आता आम्ही जेवायला बसणार होतो आणि त्याआधी आमची नीलम तिच्या हाताने चाटपुरी बनवून सर्वांना खाऊ घालत होती. सर्वांचं जेवण झालं होतं. जेवण झाल्यानंतर आत्ता पार्टीची सुरुवात झालेली आहे. मस्त गाणे लावलेले आहेत आणि सर्वजण खूप छान असा डान्स करत आहेत. तुम्हाला आमचा ग्रुपचा डान्स कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या ग्रुपमधील तिघी मैत्रिणींचा वाढदिवसाची पार्टी खूपच छान झाली होती. देवाकडे एकच प्रार्थना आहे, आमच्या या तिघी मैत्रिणींच्या आयुष्यात कायम आनंद, सुख, आरोग्य आणि यश असू दे.